कृषी साहित्य खरेदीवरती अंजली दमानियांना शेतकऱ्यांचं पत्र. खरेदी केलेले हँड स्प्रे, नॅनो युरिया, नॅनो डीएपी कुठे गेले? शेतकऱ्यांचं पत्र दमानियांकडून ट्विट. केवळ कागदावरच देणं घेणं झालं का? पत्राद्वारे शेतकऱ्याचा सवाल. बुरशीमुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील संत्रा आणि मोसंबीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शासनानं नुकसान भरपाई द्यावी. अनिल देशमुखांची पत्राद्वारे फडणवीसांकडे मागणी. पीक विमा प्रकरणातील 14 लाख बोगस अर्ज फेटाळले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. कृषी खात्यातल्या घोटाळ्याबद्दल काही माहीत नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. या संदर्भात नेमण्यात आलेल्या व्ही राधा समितीच्या शिफारसीवर बोलण्यासही कोकाटेंचा नकार. वर्षा गायकवाड यांची खासदारकी कायम. निवडणुकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यानं अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. शिवभोजन थाळी यासह इतर योजना बंद करण्यावरही सरकारचा विचार सुरू. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च. माहिती व जनसंपर्क विभागानं तयार केलेल्या माध्यम योजनेला मंजुरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नांदेड दौरा. त्यांच्या विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आजपासून 8 जिल्ह्यांमध्ये युवा जोडो अभियान. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची माहिती. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची शरद पवारांसोबत भेट. सदिच्छा भेट असल्याची माहिती. आगामी काळातील निवडणुका या युद्ध असणार आहेत. आतापासूनच युद्धसामग्री गोळा करण्यास सुरुवात करा. राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांचं सूचक वक्तव्य. एकनाथ खडसे सत्ता पिपासू. जिकडे सत्ता तिकडे ते जाण्याचा प्रयत्न करतात. खडसे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. ठाणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. गणेश नाईकांची प्रतिक्रिया. जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्या. मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अनुभवी नेते. तिघं मिळून पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सोडवतील. वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. जीबीएस संदर्भात आज आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक होणार. बैठकीमध्ये काही नियमावली संदर्भात चर्चा होणार. पुण्यामध्ये जीबीएसच्या 4 रुग्णांची नोंद. एकूण रुग्णसंख्या 170 वर. 20 ते 29 वयोगटातील सर्वाधिक 38 रुग्ण. नंदुरबारमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. संख्या वाढल्यास आरोग्य विभाग सतर्क. 20 आयसीयू बेड्सही तयार. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात मांगली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळले. 10 किलोमीटर परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून कोंबड्या मारण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू. राज्यातील हजारो मराठी भाषेच्या शाळा विद्यार्थी नसल्यानं बंद पडण्याच्या मार्गावर. पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल. कोकणातील रेल्वे गाड्या आता दादरपर्यंत धावणार. सीएसएमटी फलाट 12-13चं विस्तारीकरण. 28 फेब्रुवारीपर्यंत नियोजन. संपूर्ण पायाभूत कामं नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य. रेल्वे प्रशासन महापालिकेशी 578 कोटी रुपयांच्या वेलीव शुल्कासाठी पत्रव्यवहार करणार. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे एकूण 578 कोटी रुपयांचे वेलीव शुल्क बीएमसीकडे थकीत. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा मुद्दा तापला. निधी वापरला जात नसल्यावरून उच्च न्यायालयाचा संताप. सोन्याच्या खरेदीमध्ये 2023च्या तुलनेत 2024 मध्ये 5% वाढ. भारताची मागणी 802% पोहोचली. आयात शुल्क कपात, लग्नसराई आणि सणासुदीमुळे मागणीत वाढ. उद्योग जगतातील दिग्गजांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अनिल अंबानी, बीव्हीआर सुब्रमण्यम, निरंजन हिरानंदानी यांच्यासह इतरही उद्योगपतींनी मेघदूत या शासकीय बंगल्यावर जात भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्त्वाचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन. भाजप आमदार परिणय फुके, मंत्री जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा. छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी.
गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं हे अत्यंत आवश्यक असल्याचा पत्रामध्ये उल्लेख. राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये 6,000 किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाची सुरुवात. राज्य सरकार प्रकल्प खर्चाला 30% हिस्सा समभाग म्हणून देणार. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत. या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का हे पटवून द्या, न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश. आर्थर रोड कारागृहात सैफ अली खान प्रकरणातील शरीफुल इस्लामची ओळख परेड. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये ओळख परेड झाली. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती. अमित देसाई यांची विशेष सरकारी वकील म्हणून वर्णी. खंडपीठापुढे आज सुनावणी होणार. कर्जाचा डोंगर असल्यानं शिरीष महाराज मोरेंची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून कारण समोर आलं. शिरीष महाराज मोरे तुकोबांचे वंशज. हिंदू समाज संघटित झाला तरच त्याची भरभराट होऊ शकते, तर दुभंगलेला समाज नष्ट होतो, मोहन भागवत यांचं वक्तव्य. परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. जिल्हाप्रमुख विशाल कदम आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी ही भेट झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमधील जिल्हा परिषद शाळा आणि नागपूर शहरातील संजयनगर भागातील प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचं राजकीय ज्ञान तपासलं. रेशन कार्ड धारकांना 15 फेब्रुवारीपूर्वी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करणं बंधनकारक. ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 फेब्रुवारीनंतर धान्य दिलं जाणार नाही. जिल्हा पुरवठा विभागाची माहिती. बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण. विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड रेल्वे स्थानक या लोहमार्गावर चाचणी पूर्ण. चंद्रपूर जिल्ह्यातील 203 ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनासाठी निघाले. राज्यातल्या वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारची योजना. शिर्डीत प्रसादालयात जेवणासाठी कुपन आवश्यक. दुहेरी हत्याकांडानंतर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय. तिरुपती देवस्थान समितीची मंदिरातील कर्मचाऱ्यांवर कारवाई. धार्मिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 18 कर्मचाऱ्यांवर कारवाई. कर्मचाऱ्यांवर हिंदू परंपरांचं पालन न केल्याचा आरोप. भाविकांना आता सकाळी 6 वाजल्यापासून अयोध्येतल्या श्रीरामाचं दर्शन घेता येणार. मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता राम मंदिर ट्रस्ट दर्शन आणि आरतीच्या वेळेमध्ये बदल. त्यामुळे भाविकांना आता दर्शनासाठी जास्तीचा वेळ मिळेल. शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन केलं जाणार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचं आयोजन. महोत्सवासाठी 4 कोटींच्या निधीसाठी मान्यता. 8 तारखेला एकादशी असताना पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात. गोपाळपूर येथील 5 पत्रा शेड भरून दर्शन रांग पुढे गेली. उभ्या रिंगण सोहळ्यानं शिर्डीमध्ये साई परिक्रमेची सुरुवात. शिर्डीकरांनी प्रथमच रिंगण सोहळ्याची अनुभूती घेतली. 13 फेब्रुवारी रोजी शिर्डीमध्ये महापरिक्रमा सोहळा. महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू. समितीमार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार. समिती सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार. सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक. तुळजापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको. विविध पक्ष संघटनांचा रास्ता रोकोत सहभाग. कळवा, दिवा आणि मुंब्रा भागात आज रात्री 12 ते उद्या रात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात रहिवासी आक्रमक. घराच्या बदल्यात घर द्या आणि घर तोडा अशी मागणी करत नागरिक रस्त्यावर. कारवाईला स्थगिती. नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार समान काम समान वेतन या मागणीसाठी संप पुकारण्याच्या तयारीत. 10 फेब्रुवारीपासून संप पुकारणार. संपावर न जाण्याचं मंत्री गणेश नाईक यांचं आवाहन. थकीत देयकं न मिळाल्यानं राज्यातील शासकीय कंत्राटदारांचं कामबंद आंदोलन. तब्बल 80,000 कोटीहून अधिकची थकबाकी असल्याची कंत्राटदारांची माहिती. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सर्वेक्षण न करण्याचीही भूमिका. भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेच्या वतीनं उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू. वनहक्क पट्टे मिळवण्यासाठी श्रमजीवी संघटनेचं निर्णायक आणि बेमुदत आंदोलन. विद्यार्थी आणि तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात अमरावती शहर NSUI तर्फे धरणं आंदोलन. अमरावती विद्यापीठासमोर आंदोलकांकडून घोषणाबाजी. माणगावमधील अनधिकृत दुकानांवर नगरपंचायतीची कारवाई. माणगाव दिघी महामार्गावरील सरकारी दवाखान्या शेजारच्या 15 दुकानांवरती JCB चालवण्यात आला. बांधकाम कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीनं. बायोमेट्रिक आणि कागदपत्रांची तपासणी सुविधा केंद्रावरच होणार. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश. राज्यामध्ये कामगार नोंदणीसाठी 366 तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती. मध्य रेल्वेच्या CSMT आणि मशीद बंदर स्थानकांच्या दरम्यान कर्नाक ब्रिजचे दोन्ही गर्डर लॉन्च करण्यात यश. ब्रिजमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार. खोपोलीतील रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या रमाधाम या वृद्धाश्रमास उद्धव ठाकरेंनी भेट दिली. वृद्धांसोबत ठाकरेंनी मनमोकळेपणे संवाद साधला. 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरं केलं जाईल. राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी. माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची माहिती. पोहरादेवीच्या बंजारा विरासत वास्तू संग्रहालयातील सेवाध्वज तात्काळ लावण्याची मागणी. ध्वजाच्या मागणीसाठी महंत आक्रमक. 9 तारखेपर्यंत ध्वज लावला नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या जवान सागर हिमाणे यांच्यावरती आज अंत्यसंस्कार. हिमाणे घरी सुट्टीवर येत असताना रेल्वे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतील ससून डॉक जवळच्या समुद्रात तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. मुंबई पोलिसांकडून तपास सुरू. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. चाकण इथं ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. रस्ता क्रॉस करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक. अपघातामध्ये चालक गंभीर जखमी. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाशिमच्या पोलीस अधिकारी योगिता भारद्वाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल. 2019 मध्ये व्यापाऱ्याचं जप्ती साहित्य गहाळ केल्याप्रकरणी वाशिम न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल. जळगाव पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या सराईत 5 चोरट्यांना अटक. एकूण 8,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. घरफोड्यांचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई. शासनाचा एजंट आहे असं सांगत आदिवासी कुटुंबाचं बँक खातं रिकामं केलं. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील साल्हे गावातला प्रकार. कोरची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पोलिसांनी भामट्यांचा शोध सुरू केलाय. हिंगोली रिसोड राज्य महामार्गावर भीषण अपघात. स्कूल बस आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या दोघांचा जागीच मृत्यू. स्कूल बस चालक फरार. दिल्ली विधानसभेसाठी 60.42% मतदान. 2020च्या तुलनेत 2% कमी मतदान. सट्टा बाजाराच्या आकड्यांनुसार भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये सत्ता काबीज करणार. भाजपला 35 ते 37, आपला 33 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज. दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानानंतर सट्टा बाजाराचे एक्झिट पोल समोर. दिल्ली विधानसभेमध्ये भाजपची सत्ता येणार. चाणक्य पोल डायरी पीपल्स इन्साइटचा एक्झिट पोल. चाणक्यचा अंदाज भाजपला 39 ते 44, आपला 25 ते 28 जागांचा. पोल डायरीनुसार भाजप 42 ते 50, आप 18 ते 25 आणि पीपल इन्साइट्सचा भाजपला 40 ते 44 आणि आपला 25 ते 29 जागांचा अंदाज. दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर. मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 35 ते 40, आपला 32 ते 37 तर काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज. विजय मल्ल्याच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाची बँकांना नोटीस. न्यायालयानं कर्जवसुलीची माहिती मागितली. इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते आगा खान यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचारात अनेकांच्या घराचं नुकसान. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ऑनलाईन कार्यक्रमापूर्वीच गोंधळ. स्पॅनिश सरकारनं कर्मचाऱ्यांचे आठवड्यामध्ये कामाचे तास 40 वरून 37.5 तासांपर्यंत कमी केले. कामगार मंत्री योलांडा डियास यांनी प्रस्ताव सादर केला. गेल्या वर्षी कामाच्या तासांमध्ये कपात करण्याविरोधात निदर्शनं झाली होती. अमेरिकेतून 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांचा पहिला गट अमृतसरला पोहोचला. यामध्ये पंजाबमधील 30, हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी 33, महाराष्ट्रातील 3, उत्तर प्रदेश आणि चंदीगडमधील प्रत्येकी 2 समावेश. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरमध्ये.
जामठ्याच्या VCA स्टेडियमवरती सामना रंगणार. गोलंदाजीची धुरा शमी अर्शदीपच्या खांद्यावर. 1.25 वर्षाच्या विश्रांतीनंतर शमी संघात परतला. टीम इंडिया पुढे आता एकदिवसीय मालिका जिंकण्याचं टार्गेट. सगळ्यांचं लक्ष रोहित आणि विराटवर. नागपूरमध्ये सामना होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.